नमस्कार मित्रांनो, अलोक तांबे ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 11 तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही पोहोचलो मनाली. दुसऱ्या दिवशी सकाळी हलक्याच्या पावसाने हजेरी लावली. नेक्स्ट जल्दी. Oh my God, next. महिला मित्रमंडळाने रील कशी बनवायची यावर चर्चा केली आणि रील सुद्धा बनवली. अरे अपना लक्ष्मी मैडम को पता है मेरे को क्या. अरे हाँ, आप रील बोलो जल्दी बोलो, टाइम कोई नहीं है तो निकाल लो. बाद में कुछ एक रील बनवून झाली तशी त्यांनी दुसरी बनवायला गेली. एक काम करूया, बोलो. सगळ्यांनी लाईनीत उभं राहा एका त्याच्यात त्या साईडला फेसिंग. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी एकत्र टर्न व्हायचं. अच्छा, आणि कांद्यावर हात टाकून पायाचं काय ऍक्शन. असं ठीक आहे. नाही नाही नाही, पहिला टर्न व्हा. पहिला टर्न झाला ना, त्याच्यानंतर मग खांद्यावरती हात पूर्ण टाकायचा. टर्न ठेव. त्याच्यानंतर मग लेग. एकदा आम्ही ट्रायल करू. नाही पण चल लेट्स डू इट. आलो के बा असं. Direction करूया, direction करूया. अरे उभा राहा ना इकडे. रील करूया आपण. कसं कसं कशी तुम्ही आमच्या बरोबर राहणार दर्शन. आपलं बॉट आहे बाबा. मला व्हिडिओ काढला 2 तास झाला. इथपर्यंत झालं. इकडे काय पुढे झालं? झालं. कहाँ पे गए? दिख रहे सब? ये देखो, ये देखो कौन है. हाय जियान, ईद मुबारक बेटा. नंतर आम्ही निघालो हिडिंबा देवी मंदिरला.
याच ठिकाणी ये जवानी है दिवानी या पिक्चरचं शूटिंग झालं. आम्ही तिथे काही फोटो सुद्धा काढले. मित्रांनो, आम्ही पुढच्या ठिकाणी जायला निघालो, पण मध्येच आम्ही एक वेगळाच अनुभव घेतला. तो असा. उधर पास आई नहीं रहे. Yo man, I'm very good. You're super. Just hold it. Super. Give one pose. Nice pose. Give. स्माइल. नॉर्मल काढा सर, पोर्ट्रेट मध्ये तो ब्लर होऊन जाईल. नाईस. बस. काय नाही करणार, काय नाही करणार. किस दे. वो पकडा. काय नाही करणार. कोण बाकी परत कर. आता सगळेजण करतात यार, ई करूनच असा फोटो आलाय. परत काढ तू. संजना को देखो, ये दूर चला जा. वो दूर चला जा. देखो देखो. संजना से डर गया हो. नाही ना. कमिंग आय एम कमिंग. तुला गिळणार आहे तो, गिळणार आहे. आय एम कमिंग बडी, आय एम कमिंग. थोड़ा मुंडी इधर कर. अरे इधर कर. अरे मुंडी इकडे कर रही है. ये बराबर ये तू है ही नहीं बोलेंगे मेरे को. निराट या सुनीला ले ली ना. बच्चे मेरा, तू है ही नहीं. ही नाही, ही गाव आहे. इधर देख, इधर. प्रियांकाने घेतलं बरोबर. जब मैं कैमरा घुमाऊंगा तो उधर देंगे. म्हणजे तो शांत होता. जा परत आता इकडे बघ. जा. परत फोटो काढ. ते कर ना. चल हो गया. काय नाही कर, एवढं सगळ्यांनी घेतलं आता. फोटो काढला ना. हा, इकडे बघ. माझ्याकडे बघ. मी माझं व्यवस्थित होतं. इकडे बघ. जायचं नाही. आला आला आला. हा, ले चल. पप्पी याला आला. ये पप्पी ये. आता नाही, नंतर ये ये. रात्री भेट. थोड़ा उधर आएगा, जा उधर. अभी बस हो गया. ले थोड़ा ले भाई. नहीं, उसका मूवमेंट हो गया. हो गया. हाँ हाँ. जब तक पानी करेगा ना वो हिलते रहेगा. बच्चों ने निकाला. स्नेकी फोटो निकाला नहीं. अरे मेरा क्या पता, प्रीतम सर के इसमें थोड़ा पीछे जा. एक प्रीतम सर नहीं निकाला. हे जास्त ए बे, आवळू नको त्याला. पाइप नाही तो. नको. प्रतीक, तूने मेरा फोटो निकाला. मैंने नहीं निकाला. यार किसी ने नहीं निकाला. तो वापस प्रीतम सर नहीं निकाला. ले ये तेरा है ना. हाँ नहीं, ये आलोक का है. रुक, मेरा दिखा. पप्पी घे. हा, गप करून पकडेला. बघ ते पण पप्पी द्यायला येते. पुरी पप्पी ले. वर कर. आलोक. चल. ये आलोक. पुढे पकड. ए पुढे पकड. आलोक. थरथरू नको. मी विथ माय एक्स गर्लफ्रेंड. आए रे पप्पी लेने आए रे. आला. नाइस. सीधा रखो मुंडी, सीधा रखो. ऊपर देखो. ऐसा समझो, रबर पकड़ा समझो. ऊपर
अरे ऊपर करो इसको चिल्लावत चिल्लावत अरे स्माइल करो ना, रो मत. ले लो. Thank you. Oh my God! Try! I did it. और एक बार करती बस झालं. आजोबा आजोबा ते आजोबा काकी मी काकी अय्यो आजी आजोबा आजोबा काय ग आजोबा काय ग आजी काकी आजी मित्रांनो, पुढचं ठिकाण होतं सोलांग व्हॅली. आमचं नशीब चांगलं की आम्ही पुढे गेलो आणि मागच्या रस्त्यावर बर्फ कोसळला. ओ गाड़ियों की बैंड बज गई भाई. बच गए कोई भी गाड़ी नहीं और रास्ता जाम हो गया. रास्ता बंद. बच गया अपन आ गया. भाई गाड़ियाँ मोड़ ली उन्होंने, हो गया. उसका क्या गाड़ी नुकसान हुआ क्या उसमें? नहीं नुकसान नहीं होगा, क्योंकि वो देख ना दरवाजा खोल के उतर रहे ना, आगे की स्टील नहीं उसके ऊपर नहीं आया, नीचे गया वो. धक्का मारा उस गाड़ी को. 2 गाड़ियों को धक्का मारा उसने बर्फ ने ना, सिर्फ धक्का मारा है. वो स्टील जो साइड की रेलिंग है उसको भी नहीं लगा. अब बस प्रॉब्लम ये है कि वापसी अरे का, खेल रहे उधर तो लोग. तो और क्या करें. अरे ऊपर से और गिर गया तो क्या करेंगे? इनको यही बर्फ मिल गई. जर तुम्हाला स्नोफॉल बघायचा असेल तर सर्वात योग्य आणि खात्रीचा काळ हा डिसेंबर ते फेब्रुवारी असा मानला जातो. फील करिए दोनों तरफ बर्फ है. फील लीजिए. सोलांग व्हॅलीकडून आम्ही निघालो सिसू या ठिकाणी. सिसूमध्ये आम्ही रोपवेचा एक वेगळाच आनंद अनुभवला.
जणू निसर्गाने स्वतःच्या हातांनी त्या पर्वतांना शुभ्र वस्त्र नेसवले. दूरवर पसरलेल्या बर्फाच्या ते डोंगर रांगा शांतता आणि भव्यतेचे प्रतीक वाटतात. त्या दृश्याकडे पाहताना मन आपोआपच शांत होतं आणि निसर्गाच्या अद्भुत सौंदर्यात हरवून जातं. चला तर मग मित्रांनो, आम्ही निघालो दिल्लीवरून मुंबईला. तुम्हाला या प्रवास आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.